कन्या राशी 28 एप्रिल ते 4 मे 2025 हा आठवडा एप्रिल आणि मे महिन्याच्या दिवसांनी तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात शनी वगळता इतर ग्रहांच्या स्थितीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार नाही. जर आपण 28 एप्रिल ते 4 मे या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर या आठवड्यात ग्रहांचा राजा सूर्य त्याच्या उच्च राशी मेष राशीत असेल, गुरु वृषभ राशीत, केतू कन्या राशीत आणि मंगळ त्याच्या नीच राशी आणि बुध शुक्र राहू आणि शनी मीन राशीत असतील. ज्योतिषांच्या मते जर आपण या आठवड्यात राजयोग तयार होत असल्याबद्दल बोललो तर मीन राशीत चतुर्भुजीसह मालव्य लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे. अशा परिस्थितीत कन्या राशीच्या लोकांना नवीन नोकरी तसेच पदोन्नती मिळू शकते. या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जीवनात प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश आणि नफा मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य आहे. करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात केलेला हा प्रवास अपेक्षेपेक्षा अधिक आनंददायी आणि फायदेशीर ठरेल. या काळात कामाच्या ठिकाणी काही फायदेशीर योजना आखल्या जातील आणि तुम्ही तुमचे सर्व काम पूर्ण समर्पणाने कराल. जर तुम्ही कोणतेही काम किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात त्यात लक्षणीय प्रगती होईल. या संदर्भात पैशाशी संबंधित समस्या सोडवल्या जातील. जर तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय केलात तर तुम्हाला भरपूर नफा मिळेल. नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहणार आहे. आठवड्याच्या पहिल्या काही दिवसात कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. या आठवड्यात तुम्हाला काही धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी लाभेल. आराम आणि विलासता मिळवणे शक्य आहे. मनोरंजनाच्या साधनांमध्ये रस वाढेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तुमच्या प्रियकराकडून तुम्हाला एक आश्चर्यकारक भेटवस्तू मिळू शकते. या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींनी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. कन्या राशी या आठवड्यात चंद्राची हालचाल संपूर्ण आठवड्यात मोठ्या यशाचे संकेत देत आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या योगदानाबद्दल तुम्हाला बक्षीस मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित राहील. तुमचे उत्पन्नही चांगले राहील आणि तुमचे विरोधक पराभूत होतील. नवीन काम मिळेल आणि व्यवसायात वाढ होईल. कर्मचारी समाधानी राहतील. तुम्हाला नवीन ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल आणि त्याचे परिणाम चांगले होतील. शिक्षकांकडूनही तुम्हाला सहकार्य मिळेल. कन्या राशी या आठवड्यामध्ये बुध तुमच्या विश्लेषणात्मक बाजूवर प्रभाव पाडत असल्याने या आठवड्यात समस्या सोडवणे आणि व्यावहारिक कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे वातावरण व्यवस्थित करून आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सुधारणा करून तुमचे कार्यप्रवाह सुव्यवस्थित करा. तपशिलांकडे लक्ष देणे लक्षणीयरित्या फायदेशीर ठरेल. विशेषतः व्यावसायिक बाबींमध्ये नवीन सहकार्य निर्माण होऊ शकते. सर्व संवाद स्पष्ट आणि अचूक आहेत याची खात्री करा. वैयक्तिकरित्या प्रियजनांशी भविष्यातील योजनांवर चर्चा करण्यासाठी किंवा संवेदनशीलता आणि काळजीने प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी हा चांगला काळ आहे. आर्थिकदृष्ट्या रूढीवादी राहा आणि अनावश्यक जोखीम टाळा. तुमच्या सध्याच्या मालमत्तेचे रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करा. आरोग्याच्या बाबतीत तुमचे मानसिक कल्याण लक्ष देण्यास पात्र आहे. संतुलन आणि स्पष्टता पुनर्संचयित करण्यासाठी ध्यान किंवा योगाचा विचार करा. आठवड्याच्या शेवटी अपराधीपणाशिवाय विश्रांतीचा स्वीकार करा. हे क्षण तुम्हाला भविष्यातील आव्हानांसाठी रिचार्ज करतात. पृथ्वी राशी म्हणून ग्राउंडिंग एनर्जी तुम्हाला कोणत्याही भावनिक प्रवाहांमध्ये स्थिर करेल. तुमच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवा आणि बारकाईने सुधारण्याचा या कालावधीचा स्वीकार करा. एकंदरीत पाहता कन्या राशीला या आठवड्यात करिअर व व्यवसायात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. ऑफिसमध्ये तुमचे प्रभुत्व राहील. तुमची मेहनत व प्रामाणिकपणा एकदम उच्च पातळीवर असेल. नोकरी शोधणाऱ्यांना एखादी नवीन नोकरीची ऑफर मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमचे अधिकारी व वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. व्यवसायात चांगला लाभ मिळू शकतो. तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार होईल. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करू शकाल ज्यामध्ये चांगला फायदा होईल. तुम्हाला नवीन प्रोजेक्ट हाताळण्याची जबाबदारी मिळू शकेल. कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात थोडी मेहनत घ्यावी लागेल. वेळेचे योग्य नियोजन आणि अभ्यासात सातत्य ठेवावे लागेल. त्यासाठी आपल्या गुरूंचे मार्गदर्शन घ्या आणि तुम्हाला विदेशी शिक्षणाबाबत एखादी चांगली बातमी देखील मिळू शकेल. स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश मिळेल. कन्या राशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग हा लाल असेल. भाग्यशाली अंक 4 आहे आणि भाग्यशाली दिवस हा मंगळवार असणार आहे.
आठवड्याच्या शेवटी तुम्ही कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल होतील आणि घर बदलण्यासाठी वेळ अनुकूल आहे. एकंदरीत कन्या राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे.